अरे वा वा वा, घ्या हा प्रसाद घ्या आणि रोज देव दर्शनाला येत चला. अहो अगदी जागृत देवस्थान आहे. मी सांगतो, तुमच्या मनात कोणती इच्छा असेल तर ती अगदी पूर्ण होणार. वाव, रिअली? म्हणजे इतकं जागृत आहे? हो, अगदी जागृत आहे. तुम्ही रोज येत चला, तुमची देखील खात्री पटेल. तुमची काय ती म्हणता तुम्ही मनोकामना ती पण पूर्ण होईल एवढं जागृत आहे, हाय का नाही? अहो उजाडल्यापासून रात्रीपर्यंत मी इथेच असतो. दुपारी जेवणाच्या वक्ताला फक्त देऊळ बंद करून घरी जातो. तुम्ही येणार असाल तर मी ते घरी पण जाणार नाही, घरनं डबा घेऊनच येतील, हाय का नाही? नाही नाही, तुम्ही इथे असता म्हटल्यावर मी नक्की. बरं येऊ? हा या या. तुम्ही येत चला हा देवदर्शनाला. मी पण यांच्या सोबत येईन. हा चला. तिकडे अमेरिकेत पण लोकांना नारळाची चटणी आवडते वाटत. नाही, तिकडे चटणी नसते वेड्या, तिकडे केचप असतो, मेयोनीज असतं, सॉस असतो. काय एकेकाला सॉस असतो. मला सांगा, अमेरिकेत लोक काय खातात हो? पिझ्झा, बर्गर, सॅलड. अजून काय काय खातात तिकडे अमेरिकेत? अरे तिकडे 2-2, 3-3 वेळा जेवतात लोक. हे सकाळी जे जेवतात ना त्याला ब्रेकफास्ट म्हणतात. त्याच्यानंतर दुपारी लंच आणि रात्री सपा. बाबू, रात्रीची साप पण खात्यात वय? साप नाही, सपर. सपर म्हणजे छोटं जेवण असलं ना की त्याला सपर बोलायचं, आणि मोठं जेवण असलं की डिनर. चायला इकडे एक वेळ खायची पंचायत, तिकडे 3-3, 4-4 टाइम जेवतात लोक. बस मी रोगच झालंय त्यांना. अरे बेड्या, या हळू हळू या, नाही तर असं होतंय. या बसा बसा. अरे तिकडे कसं असतं माहितीये का? बसा. तिकडे बनवावं लागत नाही ना, दुकानात सगळं तयार मिळतं. त्यामुळे घरी आणलं, शिजवलं की जेवलं, इझी. एवढंच असतं, भाकऱ्या वगैरे थापत वगैरे नाही तिकडं? तिकडे ब्रेड असतो, पाव. अच्छा, पाव थापतात वय. मला सांगा, तिकडे अमेरिकेत सगळं बोलणं चालणं इंग्रजीत नसतं? सगळं इंग्रजीत. तुला माहिती तिकडे एवढी छोटी छोटी मुलं आहेत ना, ती पण इंग्रजीत बोलतात. एवढी पोरं पण इंग्रजी बोलतात? हे असं कसं होत असेल हो? एवढी लहान पोरं इंग्रजी कशी बोलत असतील? अरे तिकडे सगळंच वेगळं असतं. आता फॉर एक्झाम्पल, इथे दिवस आहे ना, मग तिकडे रात्र. काय शेंड्या लावताय? आम्ही गावते म्हणून इकडे दिवस तिकडे रात्र. मग तिकडे उजाडतं कधी? अरे इकडे रात्र झाली की तिकडे उजाडतं, सिंपल. बाबा, असं उलट असतं वय? पण हे असं कसं? पण इकडे उगवलं तिकडं असं कसं होतं? त्यासाठी भूगोल शिकावा लागतो, इतिहास शिकावा लागतो. तुला माहितीये, आयुष्यात खूप पुढे जायचं असेल ना तर इंग्रजी हे आलंच पाहिजे, त्याशिवाय पुढे जाता येतच नाही. मग मला शिकवाल का तुम्ही इंग्रजी? तुला? वय मला पुढे जायचंय. पण तू शिकशील का मनापासून? अगदी मन लावून शिकीन, तुमची शपथ. आईची शपथ, माझ्या आईची शपथ. ठीक आहे, मग मी शिकवीन तुला. हो, मी लय पुढे जाईन वय? खूप पुढे, एकदम पुढे. एकदम पुढे. आता जरा पुढे जाऊया घरापर्यंत. चला या या. सापडली का? नाही सापडली. चला शोधू. हो, शोधायला पाहिजे. अरे गेली कुठं गाव ना, पाठी माझी गाव ना, पाठी माझे काबरली या पाठी माझे नाही सापडत काही मला. याच्या पाठी आठवणीच्या आहे सापडत. अरे मडक्याच्या अरे पाठी कुठे? सापडली 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 सापडली. अहो कवा धरणं शोधत होतो मी. तुला पाठी कशाला पाहिजे? तुला शाळेत जायचं काय? मग तुम्हाला कशाला पाहिजे? अरे मास्तर कडे ती नवी पाहुणी आली आहे ना, नवी पाहुणी, ती आम्हा मोठ्या लोकांना शिकवणार आहे. आधी मी शिकणार, कारण मी मोठा आहे. अरे बाळा, तू अजून लहान आहे, मोठा आहे. तुला अजून शेंबूड पुसता येत नाही, तुझा अजून जावळ काढायचा आहे. तुला कशाला पाहिजे? आण इकडे. पण तुमचं तरी काय शिक्षण झालंय? तुमची वर्ष सरली आहेत, अर्ध्या गावऱ्या मसनात गेल्यात. तुम्ही शिकून काय दिवे लावणार आहेत? हे देवट्या, आवाज करू नको, नाही तर विजवून टाकेन. विजून टाकलं तरी पाठी माझ्याकडेच राहणार. अरे माझ्याकडे मारी फोडली तू. झालं, तुला नाही मला घाल कुत्र्याला. हाड हट, हाड हाड हट. हाड नाही तर पाठी पाठी फेकून मारेन. हाड. कुत्र्यावानी केक काटताय नुसतं, दुसरं काय येत नाही. अरे बापरे, आता ही पाठी आणायला तालुक्याच्या गावाला जावं लागणार. काय दिवटाय नुसता. अरे येणार द्या, पाव किलो तांदूळ द्या. 10 रुपये हे घ्या पैसे. हे घ्या, जाऊ द्या. हा
आय आय म्हणजे मी. पण तुमचं लगीन कुठं झालंय? म्हणजे काय माझ्या घरी माझ्या आईला मी आय म्हणतो कारण मी तिचा पोरगा आहे. तुमचं लग्न न होताच तुम्ही आय झालात. बजा स्टॉप किडिंग. अरे कसं असतं, प्रत्येक भाषेत शब्दाला वेगवेगळे अर्थ असतात. असं असतो हे. या आता फॉर एक्झाम्पल अमेरिकेत पुरुषांना गाय म्हणतात. गाय मग बायांना काय बैल म्हणतात? हा बजा हं. तुला काहीच कसं कळत नाही. एनिवे आता एवढी शिकवणी पुरे, हे नीट गिरव आधी. हं. ए अगं तुला नदीवर जायचंय ना? हो जायचंय मला. किती दिवस झाले मी नदीत डुंबले नाहीये, पोहले नाहीये. आज मी मनसोक्त स्विमिंग करणार आहे. Yes. हा बजा घेऊन जाईल तुला. ए बजा हा. हिला घेऊन जाशील ना? जाईन की. चला सुट्टी बजा मधली सुट्टी. अच्छा चल. अजून कशी नाही आली राव, एवढ्या वेळात यायला पाहिजे होती राव. काय पाहायला मग गेलं. तू सगळं घेतलं ना? समजा घेतलं हे काय? इनफॅक्ट काय विसरायला बजा? वाटेल. काका तुम्ही नाही काही सामान सुमान लागलं तर भीड भाड न ठेवता सांगायचं बरं का. हा सांगेन की. म्हणजे तोंडाला लावायची पावडर म्हणा, हा टिकल्या म्हणा, केसाचा आकडा म्हणा. टिकल्या आकडा मला कशाला लागतं काय काका? तुला नाही ना माझ्या, मग कुणा कुणाला लागती गरज हा बस. सांगायचं बरं का. हा घरी पण आणून देईन. हा घरी कशाला? मी स्वतः घेऊन जाईन की. तुम्हाला कशाला त्रास? नाही पण आज इकडे कुठं दुकान लावलं तुम्ही काय तुम्ही पण इकडं. काही लागलं तर सांगायचं बरं का. फर्स्ट क्लास फिगर करून देतो बघ. बरं